हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व चांगले आहात. आणि मी सकाळी आत्ता वाजलेले आहे 11:15. मी पण उठलेली आणि लाडू पण उठलेली आहे. मी तिच्यासाठी दूध गरम केलंय, बिस्किट, आणि ती चिडचिड करते उठल्यापासनं. हे बघ, असं रोज सकाळी अर्धा एक तास चालतं आमचं प्रेम. असं आम्ही रोज सकाळी प्रेम करतो. झोपून दिलेलं आहे, आंघोळ पाणी सगळं सगळं करून. आणि इथे ॲज अ हाऊसवाईफ काय होणार आहे, क्लिनिंग चालू आहे. केस धुतले म्हणून केस सुकायला ठेवलेले आणि एक्सरसाइज झालेली आहे माझी मस्तपैकी. आणि इथे माझ्या लाडूला झोपलेला आहे मस्त. फॅन एकदम 5 स्पीडवर पाहिजे मॅडमांना, मग ते झोपते. चला आता आपण क्लिनिंग करून घेऊ. आणि आता हे केस सुकले, लाडू उठला तर तिला थोडंसं बाहेर घेऊन जाईल, थोडंसं फिरवून आणि डॉग्स मध्ये. लाडू झोपली होती आंघोळ पाणी करून, आणि मी घेतलं होतं घर आवरायला. आणि मला घर जोपर्यंत 3-4ला झाडत नाही तोपर्यंत मला काही चेन पडत नाही. आणि रोज एकदा तरी 5-10 मिनटं मी घर झाडते, म्हणजे झाडते. सकाळी 5-10 मिनटं, संध्याकाळी 5-10 मिनटं माझे घर झाडण्यामध्ये जातातच. आणि क्लिनिंग केल्यानंतर जे सुकून भेटतं ना, ओ माय गॉड, जेवढं मला झोपण्यामध्ये नाही भेटत दुपारच्या, तेवढे मला दुपारचं घरातली कामं, माझे शूटिंग अँड स्टफ सगळं करायला आवडतं. कारण की लाडू झोपली तरच मला निश्चिंत वेळ भेटतो आणि एकदम सायलेंट वातावरण असतं घरामध्ये. म्हणून मी फटाफट एडिटिंग करते आणि फटाफट सगळं आवरून घेते. कारण की मला निश्चिंत टाईम भेटल्यावर मी सेल्फ केअरपासून तर माझ्या ब्लॉग्स एडिटिंगपासून तर माझ्या मिनी ब्लॉग्स एडिटिंगपर्यंत सगळं मला जे कन्सिस्टंट म्हणतो ना, ते राहणं इज सो मच टफ जॉब. आणि मी कन्सिस्टंट झालेली आहे, होप सो. आणि आई आल्यानंतरून तर अजून कन्सिस्टंट होईल, कारण की आई आल्यावर एक सपोर्ट भेटून जातो. कारण की घरामध्ये कोणी मोठा नाही, त्याच्यामुळे थोडंसं टफ जातं आहे. आणि आई आल्यानंतरून तर मला अजूनच सपोर्ट भेटून जाईल, व्हिडिओ एडिट करणं आणि व्हिडिओ पोस्ट करणं आणि लाडूला हँडल करून घरातले कामं सगळे करणं. आता आम्ही पाणी बिस्किट खाणार आहे, कारण आमचं दूध संपलंय, है ना. हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर, हाय. पप्पी दे सगळ्यांना, पप्पी. अरे बापरे, अरे बापरे. संध्याकाळचे 6 वाजलेले आणि लाडूला मी बनवलं आहे मस्तपैकी फ्रेंच फ्राईज. ती खाऊ राहिली. आणि इथे पण मस्त तळले जातात, मस्त तळले जातात. मॅडमांची ही परमनंट जागा आहे, इथं बसून खायचं. हे अजून तळायचे बाकी आहे आणि मॅडम मस्त खात आहे. काही फेकता, काही खाता, असं चालतं. बसा खाली, बसा. माझं जिरं वॉटर उकळायला ठेवलं आहे. आणि लाडू एवढी भन्नाट चिडचिड करते ना, तिला जायचंय बाहेर. चप्पल विप्पल घातली, कपडे घातले. आता मी तिला बाहेर घेऊन चालली आहे. कुठे चाललो आपण, कुठे चाललो बुबूकडे चाललो. तिला डॉग्सकडे घेऊन जाते, छोट्या छोट्या पिल्लांकडे आता. आणि वातावरण बघा किती छान चालू आहे, खतरनाक एकदम मस्त वातावरण आहे. हवा पण खूप सुटली. पिल्लांना बघून बघा कशी पळते. आणि हे वातावरण बघा किती मस्त आहे, किती सुंदर वाटतं ना. किती छान वातावरण चालू आहे. तर हे सगळं मी मिस करणार आहे शिफ्टिंगच्या नंतर. हे ग्रीनरी, ही छान हवा. बघू फ्लॅटमध्ये कसं आहे. तसं मला एक्सपिरियन्स आहे फ्लॅटमध्ये राहायचा, बट आता बघू कसं जाते. चल चल. हे नको बाबू, ते पळून जाईल. जय बाप्पा, हर हर महादेव. बाप्पा जे जे करायला आला. इथे मी लाडूला आणलं होतं मंदिरामध्ये महादेवावर पाणी व्हायला. आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी, त्याच्यामुळे ना मी खूप एक्सायटेड आहे. माझा पण उपवास आहे संकष्टी चतुर्थीचा. आणि गणपती बाप्पावर मला खूप जास्त ट्रस्ट आहे. आणि पहिल्यापासूनच आहे, असं नाही की आत्तापासून. पहिले जेव्हा मी मम्मी पप्पाकडे होती, तेव्हा जेवढ्या दिवस गणपती बसायचे तेवढ्या दिवस माझे उपवाससुद्धा राहायचे. लोक नवरात्रीत उपवास करता, मी गणपतीतसुद्धा करायची. कधी कधी इतकं टफ जायचं, पण मी एकदम कन्सिस्टंट राहायचे. असं वाटतंय ना घरातच नाही राहावं. हे एवढं छान वातावरण बघून आहे ना, असं वाटतंय बाहेरच फिरावा, घराच्या बाहेरच राहावा. आणि थोडं घरात एकदम, आम्ही तर आता असं वाटायला लागले ना घरामध्ये सेंट्रल जेलसारखंच राहतो. बट ठीक आहे, टी व्ही लागलं, शिफ्टिंग झाली तर लाडूला काहीतरी नादी लावायलाच लागणार आहे तिकडे पण.
आणि आता ती वॉक करून करून काही थकत नाही आहे. मी थकते पण ती थकत नाही. आम्हाला येऊन आता लिटरली 1 तास झाला आहे आणि आमच्या मॅडम घरी येत नाही आहे. माहिती डॉग्स कुठं राहतात ती बरोबर पिल्लांजवळ आली. हे बघ तो बघा कसं पळत येते तिच्याकडे. ते बघ ते बघ ते बघ एवढा डॅमेज बच्चा आहे ना हा. हे बघ येतच नाही, घरीच नाही यायचं आहे तिला. मी नाही ते साडी चेंज करायला आली आहे. मला हा रॉयल ब्ल्यू कलर आहे का निळा कलर हेच कळत नाही, पण मी ही चॉईस केलेली आहे. लाडूला दही खायला आवडते आमच्या, है ना. उद्या उपास आहे, उद्या खाऊ म्हटलं तर कर उष्टी दही, है ना. नाही खाली बस, पहिले खाली बस, इथं बस बस मम्माकडं बस मांडीवर ये. अच्छा निष्ठ दे मम्मा दे. घ्या घ्या म्हणजे बुबा. अरे बापरे अरे बापरे. मस्त आम्हाला दही खायला आवडते, मग आम्ही सगळं ऐकतो. हां अच्छा या बापले आलो बापले. त्यांना असं कर, असं कर, त्यांना कर, तू कर सगळ्यांना कर. नाही करायचे आता मूड नाही. बाय कर मग, बाय कर, बाय कर सगळ्यांना, बाय कर, तू कर. नाही करायचं. हां जाऊ दे मग, खाऊन घे. आमचं काय खेळायचं चालू आहे. अरे आले बापले, ए बापरे ए बापरे. जू 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 जू. सर्कस 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 लाडू, सर्कस लाडू. चल तुझे नख लागतात मला, आणि तुझे नख काढू, लाडूचे नख काढू आपण. बोचती ना लाडू, लाडूची नख काढू. हा ही थांब, किडा आहे, किडा किडा. निक 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 निक. हे किडा काढू ना, किडा 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 किडा. किडा आहे बाबड्या. हे बघ कुठे किडा, किडा पडला, पडला ना. थांब तुला किडा काढून दाखवते. लाडूला चुत्यात काढण्याचं व्हेरी टफ. ही तिला किडा काढून दाखव. लाडूचं रात्रीचे 12:30 वाजले तरी काय चालू आहे. तर गाईज तर असा होता आजचा दिवस. तुमचा कसा होता नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अजून तुम्हाला काय काय कॉन्टेंट बघायला आवडेल, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू, तुम्हाला माझी प्रेग्नेन्सी जर्नी ऐकायला आवडेल का, अँड माझं PCOD मी कसं क्लिअर केला, माझी PCOD जर्नी आणि विथ PCOD कसं काय कन्सिव्ह झालं, हे सगळं तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे इन डिटेल व्हिडिओ याच्यावर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की बनवेल. Thank you so much for watching guys. Like, share and subscribe. Good night.